महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। मंगळवार दिनांक 9 जून रोजी महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे येथील रहिवासी तथा महा रेजिमेंटच्या पहिला बटालियन राष्ट्रीय रायफल्सचे शिपाई प्रवीण प्रभाकर जंजाळ यांना काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात लढताना दाखवलेलं अद्वितीय शौर्य आणि सर्वोच्च बलिदानाबद्दल मरणोत्तर कीर्तीचक्र प्रदान करण्यात आलं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष रक्षा अलंकरण या सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला। शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या वतीनं त्यांच्या पत्नी श्रीमती शांबाला जंजाळ आणि आई श्रीमती शाहू प्रभाकर जंजाळ यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारला। या सोहळ्यास उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसेच अन्य केंद्रीय मंत्री, वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते। 6 जुलै 2024 रोजी काश्मीर खोऱ्यात सुरू असलेल्या शोध मोहिमेदरम्यान शिपाई प्रवीण जंजाळ आपल्या तुकडीसह कार्यरत होते। मोहिमेदरम्यान काही संशयास्पद हालचाली निदर्शनास येताच त्यांनी तातडीनं आपल्या सहकाऱ्यांना सतर्क केलं आणि याच वेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी पळून जाण्याच्या उद्देशानं अंदाधुंद गोळीबार सुरू केला। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देखील शिपाई जंजाळ यांनी विलक्षण धैर्य, शौर्य आणि प्रसंग सावधान दाखवत दहशतवाद्यांचा पाठलाग केला। स्वतःच्या अचूक गोळीबारातून त्यांनी 2 कुख्यात दहशतवाद्यांचा खात्मा देखील केला, पण या चकमकी दरम्यान त्यांच्या डोक्याला गोळी लागून ते गंभीर जखमी झाले होते। गंभीर जखमी अवस्थेत सुद्धा त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढा सुरू ठेवला आणि अखेर मातृभूमीच्या रक्षणासाठी वीरमरण पत्करलं। त्यांच्या या अतुलनीय शौर्य आणि कर्तव्यनिष्ठ तसंच राष्ट्रसेवेसाठीच्या सर्वोच्च बलिदानाचा गौरव म्हणून भारत सरकारनं त्यांना मरणोत्तर कीर्तीचक्र जाहीर केलंय। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास, अकोला। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।